आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल की निवडणुका ह्या खऱ्या अर्थानं पारदर्शकतेने व्हायला पाहिजे. लोकांच्या मताने सरकार आलं पाहिजे आणि लोकनियुक्त सरकार झालं पाहिजे. ही आमच्या संविधानातला मूळ गाभा आहे. पण 2014च्या नंतर आपण या देशातल्या निवडणुकांच्या प्रक्रिया पाहिल्यात तर मुख्य निवडणूक आयोग असेल, या पूर्ण यंत्रणा असतील, ज्या पद्धतीनं व्हीएम मशीनलाच हॅक करून निवडणुका जिंकतात हे आता सांगायची गरज नाही. हा काय आरोप नाही, ही वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे. कारण की आपण पाहिलं असेल की देशातली सरकार असो की भाजपच्या राज्यातल्या सरकारी असो, या सरकारचं लोकांबरोबर वागणूक कशी आहे याच्यावरून आपल्याला स्पष्ट होतं. लोकशाहीमध्ये आपला अधिकार मागण्याचा, आपल्याला न्याय मागण्याचा सगळ्यांचाच अधिकार आहे. मग शेतकरी असेल, हातावर कमवणारे खाणारे लोक असतील, सुशिक्षित बेरोजगार असेल, पण सरकार यांना घाबरतच नाही. लोकशाहीमध्ये जनता ही राजा असते. पण आता सत्तेमध्ये बसलेले केंद्रातलं सरकार असो की भाजपचं अनेक राज्यातलं सरकार असो, लोकांनाही घाबरवतात. आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेतून एकदा दूध का दूध पाणी का पाणी व्हावं. आणि म्हणून इंडिया आघाडीकडून देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांना पत्र लिहिलं गेलेलं आहे की आपण हस्तक्षेप करा आणि ही जी बकासूर आणि हिटलरशाही जी चाललेली आहे पद्धत, या पद्धतीला आळा घाला आणि देशाची लोकशाही वाचवा, अशा पद्धतीचं पत्र इंडिया आघाडीने सरन्यायाधीशांना लिहिलेलं आहे. आणि याच्यातली आता वास्तविकता सगळ्या जनतेच्या समोर आलेली आहे. ते आपल्याला आता स्पष्ट झालेलं आहे.